अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्दही पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1985 पासून अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। 1986 ते 1995 या काळात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष होते। 1987 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले। वयाच्या 30व्या वर्षी खासदार बनले। 1992 मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य बनले। 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले। 1995 ते 1999 पर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महासचिव होते। 2003 मध्ये विलासराव देशमुख सरकारमध्ये ते मंत्री बनले। त्यानंतर 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 म्हणजेच 1.5 वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री होते। चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला। 2010 मध्ये त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं। 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले। त्यानंतर 2015 मध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। उद्धव सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले। अशोक चव्हाण हे आतापर्यंत 5 वेळा आमदार आणि एकदा खासदार झालेत। अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। मोठी बातमी आहे सध्याच्या क्षणाची, कारण आगामी निवडणुका पाहता अशोक चव्हाण यांनी हा घेतलेला निर्णय, त्यानंतर राजकीय चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। अशोक चव्हाण हे राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये जाणार अशी ही चर्चा वर्तुळात रंगू लागलेली आहे, कारण भाजपच्या गोटातही हालचाली सुरू झालेल्या आहेत। भाजपकडून आज राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर होणार होती, मात्र अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ती यादीही थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या नंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यताही वाढल्याचं बोललं जाते। मात्र सगळ्या घटनेनंतर अशोक चव्हाण नेमकी काय भूमिका घेत आहेत, सगळ्यांचं लक्ष आता अशोक चव्हाण यांच्याकडे आहे, कारण त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता ते भाजपमध्ये जात आहेत की पुढची भूमिका वेगळी काही स्पष्ट करतायत हेच पाहावं लागणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आल्याचं पाहायला मिळतंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे। काँग्रेसच्या गोटातही हालचाली वाढलेल्या आहेत, कारण जेव्हा अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र दिलं होतं, त्यानंतर नाना पटोले हे तातडीनं दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। आता दिल्लीत वरिष्ठांसोबत नाना पटोलेंची काय चर्चा होते, काँग्रेसमध्ये काय बदल होत आहेत, काय निर्णय घेतले जात आहेत, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सोबतच अशोक चव्हाण भाजपत जाणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळापूर्वी जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं। काँग्रेसमधील अनेक दिग्गज मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्यामुळे आता एकूणच हे सगळं पाहता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे, कारण भाजपकडून आज होणारी भाजप राज्यसभा उमेदवारांची यादीही थांबवण्यात आलेली आहे। नाना पटोले हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। महाराष्ट्रातल्या राजकारणात आता राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळतंय। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी ट्विटही केलेलं आहे।